आमलकी एकादशीचे महत्त्व आणि पूजा विधी पाईप संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानली जाणारी आमलकी एकादशीबद्दल संपूर्ण माहिती. या एकादशीचे महत्त्व काय आहे, ही एकादशी का साजरी केली जाते आणि या दिवशी पूजा कशी करावी याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला धर्म, संस्कृती आणि आध्यात्मिक माहिती आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमलकी एकादशी म्हणजे काय? फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी विशेषतः आवळा वृक्षाची पूजा केली जाते. संस्कृतमध्ये आवळ्याला आमलकी असे म्हणतात, म्हणूनच या एकादशीला आमलकी एकादशी असे नाव पडले आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये आवळा वृक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. असे मानले जाते की या वृक्षामध्ये भगवान विष्णूचे निवासस्थान असते. म्हणून या दिवशी आवळ्याची पूजा केल्याने विष्णू भगवान प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आमलकी एकादशीचे धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला विशेष महत्त्व आहे, पण त्यामध्ये आमलकी एकादशीचे महत्त्व अधिक मानले जाते. पुराणांनुसार या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. असेही सांगितले जाते की या दिवशी केलेल्या व्रताचे पुण्य हजारो यज्ञ केल्यासारखे असते. यामुळे मनुष्याला मोक्ष प्राप्त होण्याचा मार्ग सोपा होतो. आमलकी एकादशीची पौराणिक कथा आता आपण जाणून घेऊया. आमलकी एकादशीशी संबंधित एक पौराणिक कथा. खूप वर्षांपूर्वी वैदिशा नावाचे एक राज्य होते. त्या राज्यामध्ये धर्मनिष्ठ आणि प्रजावत्सल चैत्रथ नावाचा राजा राज्य करत होता. राजा आणि त्या राज्यातील सर्व लोक भगवान विष्णूचे भक्त होते. ते दरवर्षी आमलकी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करत असत. त्या दिवशी सर्व लोक आवळा वृक्षाखाली एकत्र जमत. तेथे भगवान विष्णूची पूजा केली जाई आणि दिवसभर भजन कीर्तन चालत असे. राजा स्वतःही या पूजेत सहभागी होत असे. पुढील घटना. एकदा आमलकी एकादशीच्या दिवशी संपूर्ण राज्यातील लोक पूजेत मग्न होते. त्याच वेळी एक शिकारी त्या ठिकाणी आला. तो शिकारी अत्यंत क्रूर स्वभावाचा होता. त्याने आयुष्यात कधीही पूजा किंवा व्रत केले नव्हते, पण त्या दिवशी तो भुकेला आणि थकलेला असल्यामुळे आवळा वृक्षाजवळ बसला. तेथे चाललेली भगवान विष्णूंची पूजा आणि भजन तो शांतपणे ऐकत राहिला. त्या दिवशी त्याच्याकडून नकळत उपवासही झाला. पुढील जन्माची कथा. काही वर्षांनी त्या शिकाऱ्याचा मृत्यू झाला, पण आमलकी एकादशीच्या दिवशी नकळत केलेल्या व्रतामुळे त्याला पुढच्या जन्मात एक महान आणि पराक्रमी राजा होण्याचे भाग्य मिळाले. तो राजा धर्मप्रिय आणि न्यायप्रिय बनला आणि आयुष्यभर भगवान विष्णूची भक्ती करत राहिला. ही कथा आपल्याला सांगते की आमलकी एकादशीचे व्रत किती प्रभावी आहे. नकळत केले पुण्यही मनुष्याचे जीवन बदलू शकते. आवळा वृक्षाचे महत्त्व. आवळा वृक्षाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. पुराणानुसार या वृक्षामध्ये भगवान विष्णू, भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव या तिघांचेही निवासस्थान असते. म्हणूनच आवळा वृक्षाला पवित्र आणि पूजनीय मानले जाते. आयुर्वेदामध्येही आवळ्याला अत्यंत महत्त्व आहे. आवळा आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानला जातो. तो शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवतो आणि शरीर निरोगी ठेवतो. आमलकी एकादशीची पूजा विधी आता जाणून घेऊया. या दिवशी पूजा कशी करावी. सर्वप्रथम एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर स्वच्छ कपडे घालावेत आणि घरातील मंदिरात भगवान विष्णूंची पूजा करावी. भगवान विष्णूंना फुले, तुळस, धूप आणि दीप अर्पण करावे. त्यानंतर व्रताचा संकल्प घ्यावा. आवळा वृक्षाची पूजा. यानंतर आवळा वृक्षाजवळ जाऊन त्या वृक्षाची पूजा करावी. आवळा वृक्षाला पाणी अर्पण करावे, कुंकू आणि अक्षता वाहाव्यात. त्यानंतर त्या वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालावी आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. व्रताचे नियम. या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा, फक्त फळाहार घ्यावा. तसेच संपूर्ण दिवस भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. संध्याकाळी दीप लावून भगवान विष्णूंची आरती करावी आणि शक्य असल्यास रात्रभर भजन किंवा नामस्मरण करावे. व्रताचे फायदे. आमलकी एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. घरात सुख आणि समृद्धी वाढते. मनाला शांती मिळते. तसेच आरोग्य चांगले राहते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. आधुनिक जीवनातील महत्त्व. आजच्या धावपळीच्या जीवनात मनुष्याला मानसिक तणाव आणि चिंता खूप असते. अशा वेळी धार्मिक व्रत आणि पूजा मनाला शांतता देतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. आमलकी एकादशी आपल्याला निसर्गाचीही आठवण करून देते. आवळा वृक्षाची पूजा म्हणजे निसर्गाचा आदर करण्याची परंपरा आहे. शेवटचा संदेश मित्रांनो, आमलकी एकादशी हा फक्त धार्मिक सण नाही, तर आध्यात्मिक शांती आणि निसर्ग पूजेचा एक सुंदर संदेश आहे. या दिवशी भगवान विष्णूची भक्ती करून आणि आवळा वृक्षाची पूजा करून आपण आपल्या जीवनात सकारात्मकता आणू शकतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच धार्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री विष्णू.